तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे तर तुमच्यासाठी एक नवीन बॅच सुरू होते सप्टेंबर महिन्यामध्ये. इंग्लिश स्पोकन बॅच स्टार्ट ऑन 7 सप्टेंबर. 2 months ड्युरेशन आहे. 8:15 PM to 9:15 PM संध्याकाळीची ही बॅच आहे. 3000 रुपीज फीज आहे. 2 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही ही फीज पे करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर इज गिवन हिअर. वेट, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही लगेच स्पोकनची बॅच आम्हाला करायची आहे. तर ही बॅच कोण करू शकतं? 2 महिन्यामध्ये खरंच इंग्रजी येऊ शकतं का बोलायला? आम्ही केपेबल आहोत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा समजून घ्या. 2 महिन्यामध्ये खरंच इंग्रजी बोलता येईल का? तर डेफिनेटली नॉट. मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही 2 monthsचा हा कोर्स कसा करताय किंवा 2 महिन्यामध्ये तुम्ही कसं शिकवणार? तर लक्षात घ्या, मी ह्या 2 monthsच्या कोर्सच्या अगोदर एक 2 monthsचा रायटिंगचा कोर्स असतो, जी बरीच मुलं तो कोर्स करतात. रायटिंगच्या कोर्समधून तुम्हाला इंग्रजी ग्रॅमॅटिकली कळायला लागते. यू कॅन फ्रेम एनी मराठी सेंटेन्स इन टू इंग्लिश. बऱ्याच अंशी तुम्ही इंग्रजी बोलायला पण सुरुवात करता, पण जो स्पीड, जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला आलेला नसतो. आणि त्याची ही बॅच असते स्पोकनची बॅच. सो या बॅचमध्ये कोण जॉईन होऊ शकतं? ज्यांचं ग्रॅमॅटिकली इंग्रजी चांगलं आहे किंवा बऱ्यापैकी आहे. माझी रायटिंगची बॅच ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अगोदर केलेली आहे अशाच विद्यार्थ्यांना मी स्पोकन बॅचमध्ये ॲडमिशन देतो. जर तुम्हाला तुमचं इंग्रजी चेक करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता की सर मी एबल आहे का या बॅचसाठी, मी करू शकतो का ही बॅच? तर जरूर तुम्ही स्वतःला चेक करू शकता. बट एक गोष्ट लक्षात घ्या, डायरेक्टली स्पोकनची बॅच तुम्ही करू शकणार नाही. जर तुमच्याकडे बऱ्यापैकी नॉलेज असेल, कारण आपल्या स्पोकनच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांचं ग्रॅमॅटिकल नॉलेज चांगलं असेल. मी जसं सांगितलं, भलेही माझ्याकडे त्यांनी बॅच केलेली नसेल आणि ते डायरेक्टली स्पोकनमध्ये जरी येत असतील तरीसुद्धा त्यांचं नॉलेज बऱ्यापैकी असतं. त्यामुळे असे नॉलेज बऱ्यापैकी असणारे विद्यार्थी स्पोकनच्या बॅचमध्ये असतात. जर तुम्हाला पहिल्यांदा इंग्रजी भाषा समजून घ्यायची असेल तर तुम्ही रायटिंगची बॅच करा. जसं की मी इंग्रजी हा जो कंप्लीट कोर्स आहे ना 6 महिन्याचा आहे आणि तो वेगवेगळ्या कोर्समध्ये विभागला आहे. तुम्हाला माहितीच आहे की रीडिंग ही पहिली बेस हा 1 महिन्यामध्ये तुमचा कव्हर होतो, 1 month. त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक्स हा 1 month कोर्स असतो, हे तुमचं 1 महिन्यामध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर रायटिंगची बॅच हा 2 month कोर्स असतो. सो इथे तुम्ही 4 महिने इंग्रजी शिकत असता आणि त्याच्यानंतर फायनल 2 months असतं ते स्पोकन 2 months. अशा तऱ्हेने 6 monthचा हा कोर्स आहे. सो भाषा तज्ज्ञ सुद्धा सांगतात की 6 महिन्यामध्ये कुठलीही नवीन भाषा माणूस अवगत करतो. अर्थात तुम्ही म्हणाल जर आम्ही 10 वर्ष खर्च करतो, आम्ही 10वीला आहोत, 12वी ग्रॅज्युएट झालो, आम्हाला इंग्लिश येत नाही. तुम्ही किती वर्ष केलं याच्यापेक्षा तुम्ही सिरियसली केलं का? कन्सिस्टन्सी होती का? तुम्ही काय शिकलंय? तुम्हाला कसं शिकवलंय? हे तितकंच महत्त्वाचं आहे. सो या बॅचमध्ये जर तुम्हाला यायचं असेल स्पोकनच्या तर तुम्हाला बेसिकली रायटिंगची बॅच तुम्ही केलेली असायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी रायटिंगची बॅच केलेली आहे, ज्यांची समज आता चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे इंग्रजीची, तर ते मला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकताय या बॅचसाठी. आणि ज्यांनी समजा रायटिंगची बॅच केलेली नसेल पण तुम्हाला असं वाटतं की आमचं इंग्रजी बऱ्यापैकी आहे पण आम्हाला प्रॅक्टिससाठी या बॅचमध्ये यायचं आहे स्पोकनच्या, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं इंग्रजी चेक करून घेऊ शकता की सर मी करू शकतो का की ही बॅच. सो आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. तुमच्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. याच्यावर समजा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कधी कधी रिसिव्ह होत नाही त्यावेळी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची क्वेरी विचारू शकता आणि त्यानंतर तुम्ही कॉल करू शकता किंवा या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तर तसं मला तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.